जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूया. आपले दोन्ही हात मांडीवर, आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये. परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री सहयोगदायिनी आहात. आपल्या परमकृपेत आम्हा सर्व सहयोग्यांना आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती प्रदान करा व आम्हाला संतुलन द्या. आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे, डावा हात मांडीवरच असेल. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेमध्ये 7 वेळा न्यायचं आहे. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याकडे 7 वेळा नेऊयात. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये. आता आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण जिथे आपला उजवा हात ठेवलाय तिथे मनातल्या मनात तिथे एक प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. आपण डोकं दुखताना दाबतो तसा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही.
द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. कृपा करून मला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या टाळूभागावर घट्ट दाबून धरायचा आहे आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवायचा. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा. कृपा करून आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या टाळूभागापासून किंचित थोडासा वरती आधांतरी न्यायचा आहे. सावकाशपणे आपल्याला आपल्या टाळूभागातून आकाश तत्वाकडे काहीतरी थंड अथवा गरम वाहताना जाणवेल, त्या जाणवेचा आनंद घ्यायचा आहे. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये आणि आपल्या टाळूभागामध्ये ठेवून श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकायची. श्रीमाताईंच्या प्रत्येक शब्दातून आपल्या प्रत्येक चक्रावरील इम्बॅलन्सेस, असंतुलन, बाधा निघून जात असतात. त्यामुळे प्रत्येक शब्द मनापासून ऐकायचा आहे आणि ध्यानामध्ये जायचं आहे. सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. एक गोष्ट आपण जाणली पाहिजे की सत्य आहे तिथे आहे. ते आपण बनवू शकत नाही, ते आपण बदलू शकत नाही. जे आहे ते होतं आणि राहील. एक आणखीन दोष आहे तो असा की मानव चेतनेमध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही. त्यासाठी एक सूक्ष्म चेतना हवी. आताच आपल्या समोर प्राध्यापकांनी सांगितलं की परदेशामध्ये असंतुलन वाढलेलं आहे. त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही. आम्ही ह्या देशात फिरलेलो आहोत. ह्या देशांना आम्ही जाणलेलं आहे. वास्तव्य बरेच वर्ष तिथे राहिल्यामुळे ह्यांची दुर्दशा म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. भौतिकतेत ते वाढले असणार, विज्ञानात वाढले आहेत, कबूल. पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. विज्ञान हे एकांगी आहे. त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल. वाटेल तशी नैतिकता वापरल्यामुळे अनेक तऱ्हेचे रोग त्यांना झालेले आहेत. असे रोग झाले आहेत की त्या रोगाचं निदान सुद्धा त्यांना लागू शकत नाही, ते ठीक होऊ शकत नाही. 65% लोक अमेरिकेमध्ये अशा रोगाने ग्रस्त आहेत आणि बाकीचे सगळे होतील अशी सुद्धा त्यांना आता भीती वाटत आहे. रोगाचं सोडा, पण हिंसाचार इतका भयंकर आहे की न्यूयॉर्कला आपण गेलात तर गळ्यात मंगळसूत्र घालून सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही, कोणी तुमचं ओढून येईल. इतका हिंसाचार ह्या देशामध्ये. मी म्हटली डेमोक्रेसी आहे की डेमोक्रेसी आहे. आपण अजून इथे बसलेलो तर आपल्याला काही कल्पना नाही. आपण जर त्यांच्यासारखे केस केले किंवा त्यांच्यासारखा वेश केला, त्यांनी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही की आतून ते किती पोखरले गेले. त्याला कारण हेच आहे की विज्ञान हे एकांगी. त्याच्यात प्रेम नाही, त्याच्यात कविता नाही, त्याच्यात कला नाही, त्याच्यात आदर नाही. सर्वांगीण उन्नतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. आत्म्याची जोपर्यंत सांगड तुम्ही विज्ञानाबरोबर करणार नाही तोपर्यंत सगळ्यांची अशी स्थिती होणार आहे आणि ती आज होत आहे. आपल्या देशात सुद्धा आमच्या वेळेला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे शिकत होतो तेव्हा शिकलेलं सायन्स अजून आम्हाला माहिती आहे, तेव्हा शिकलेलं मेडिकल सायन्स अजून आम्हाला माहिती आहे. पण आजकालच्या शिकलेल्या मुलांना ते माहीत नसतं. त्याला कारण असं की विज्ञानाबरोबर जी तिथली संस्कृती आपल्यामध्ये आलेली आहे त्यामुळे चित्त सारं बाहेर गेल्यामुळे ते चित्तात ठासलं जात नाही. आता ही जिथे आपल्याला मंडळी दिसतात ह्यातली पुष्कळ आज आलेली नाही. जवळजवळ अजून 400 मंडळी तिथेच आहेत आणि ती मंडळी येणार होती पण काल फार त्रास झाला सगळा त्यांच्या व्यवस्थेचा, त्यामुळे आज तिथेच थांबलेली आहे. आणि ही सर्व मंडळी अत्यंत सुशिक्षित, त्याच्यामध्ये काही डिप्लोमॅट्स आहेत, त्याच्यामध्ये काही आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळे असे आहेत.
ह्यांनी आपल्या जीवनामध्ये हा क्षोभ पाहिला. ह्यांना वाटलं असं का, आम्हाला आनंद का होत नाही कोणत्या गोष्टीला बघून, आम्हाला झालं का आम्ही इतके शुष्क का. कारण सायन्स हे शुष्क आहे. अगदी जसं चिपाड काढावं तसं सायन्सची स्थिती आहे. तेव्हा जे संसारात आहे ते बघूनच आपण सायन्स ओळखतो. पण सहयोगात आल्यानंतर हे व्यसनामुक्त झाले, व्याधी यांच्या गेल्या. त्यात माझं काही देणं घेणं लागत नाही. ही शक्ती सगळी तुमच्यामध्ये आहे. फक्त ती शक्ती जागृत झाली म्हणजे हे कार्य होतं. आता पुष्कळशी मुलं अभ्यासात राहुरीला फार ढ होती आणि त्यांना जागृती झाल्यावर आता फर्स्ट देतात, स्कॉलरशिप्स मिळतात. अशा ह्यांच्याबरोबर पुष्कळ झाल्या, मोठमोठ्याला नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांनी मनुष्याची सर्जनशक्ती, ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात, इतकं वाटतं की आमच्या इथेच आता मी बघते की सहयोगातले लोक आले, जे त्यांनी नवीन नवीन धंदे सुरू केले, ते नवीन नवीन तऱ्हेने वागतात आणि एकंदरीत निर्भयता येऊन मनुष्य आदर्शावर टिकतो. कारण नैतिक मूल्ये ही बांधलीच पाहिजे. नैतिक मूल्ये त्या सुटली म्हणजे कोणतंही कार्य तुम्ही कराल ते तुमच्याकडे परत येऊन तुम्हाला त्याचा त्रास होईल. त्याला बूम रँगिंग म्हणतात. जसं की एखाद्या माणसाजवळ पैसे झाले तर ते दारूत तरी जाणार, व्यसनात जाणार, बायकात जाणार, नाहीतर कसल्या तरी धंद्यात जाणार, नाहीतर कुठल्या तरी आजकाल पुष्कळ तऱ्हेचे जुगार निघाले त्याच्यात जाणार. त्या पैशाचा आनंद तो उचलूच शकत नाही. ते असे वाहवत जाणार, लक्ष्मीला वाट फुटणार. त्यासाठी गरज आहे आपल्याला अध्यात्माची. जर आपल्यामध्ये अध्यात्म असला तर आपल्याला संतुलन येतं, शहाणपण येतं आणि जे काय मिळवलं ते त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. आता हे लोक आपण बघता, आपल्याला कळलं असेल की ह्यांनी मराठी भाषा कशी इतकी शिकली. आमच्या वेळेला पुष्कळ आमचे इंग्लिश प्रोफेसर वगैरे असायचे आणि त्यांना जर सांगायचं की तुम्हाला एक शब्द कसा शिकवायचा, तर म्हणे की दरवाजा बंद कर. कसं म्हणायचं, तर म्हणा त्याला इंग्लिशमध्ये सांगायचं की असं म्हणा तुम्ही, देअर वॉज अ बँकर. मग त्यांच्या डोक्यात ते घुसायचं. नाहीतर दरवाजा बंद कर हे सुद्धा म्हणणं त्यांना कठीण जात असे. आणि आता बघा आपल्यासमोर यांनी मराठीत गाणी म्हटली. संस्कृताचे आदिशंकराचार्यांनी जे सौंदर्य लहरी लिहिले आहे, इतकं स्पष्ट गातात. हे आपले हिंदुस्थानी गाऊ शकणार नाहीत, भारतीय लोक इतकं चांगलं गाऊ शकणार नाही, इतकं सुंदर गातात. हे झालं कसं, ह्या इतक्या भाषा यांच्या तोंडात आल्या कशा. आत्म्याचा प्रकाश जेव्हा तो चित्तात येतो तेव्हा अनेक गोष्टी घडतात. पण मुख्य गोष्ट ही घडते की आपला मेंदू जो आपण थोडासा वापरतो तो अत्यंत प्रकाशवान झाल्यामुळे त्यातनं अनेक विचार, अनेक नवीन गोष्टी, आणखी इतकंच नव्हे पण एक तऱ्हेची सर्जन कला, कोणत्याही शिकण्याची कला ही फार वाढते. आता आपल्याला माहीत असेल ज्ञानेश्वरांनी 23व्या वर्षामध्ये केवढे सुंदर लेख, इतके सुंदर गोष्टी सांगितली. आणि त्या सर्व 23 वर्षामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा पुष्कळ मुलं त्या वयाची असतील. 23 वर्षात एवढ्या मोठमोठ्याला गोष्टी सांगणारे ज्ञानदेव, त्यांना सुद्धा आज आपले उपटसुभासारखे लोक म्हणतात की ज्ञानेश्वर कोण होते. अहो तुमच्यासारख्या 2 ओळी लिहून दाखवा तुम्ही, तुकारामासारख्या 2 ओळी लिहून टाका. आणि किती सामाजिक लोक, तुकाराम केवढे मोठे सामाजिक होते. त्यांनी सर्व अंधश्रद्धेवर सगळ्यांवर लिहिलं आहे. रामदास स्वामी त्यांना काही शिव्या येत नव्हत्या तर काहीतरी आपल्या मनाने शिव्या लावून सगळ्या खोट्या लोकांना त्यांनी मार केलेला आहे. त्यांनी केवढी मेहनत घेतली निस्वार्थपणाने. पण जगामध्ये स्वार्थ हा इतका विणलेला आहे की एखादा निस्वार्थी लोक समजूच शकत नाही. परत सांगायचं म्हणजे की आपल्यामध्ये ही शक्ती आहे. या कुंडलिनी शक्तीचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे ज्ञानदेवाने. त्याला कारण असं की नाथपंथामध्ये एक गुरु आणि एक शिष्याची परंपरा होती. ती मोडली कोठे, तर ज्ञानदेवानी आपले जे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे भाऊ त्यांना म्हटलं की दादा मला एवढी परवानगी द्या की ही जी काही आपल्याला मिळालेलं आहे निदान ह्याच्याबद्दल लोकांना सांगू द्या, सगळ्यांना सांगू द्या, फक्त सामाजिकतेला उतरू द्या ह्याला. कारण हे एका माणसापासून एकाला जात आहे. आपण आनंद उचलतो, आनंदाच्या डोही म्हणून गाणं म्हणतो, ह्यांच्या काय डोक्यात जाते का, कुणाला समजतं तरी का आपण काय बोलतोय. आणि म्हणूनच हे लोक आपला छळ करतात. तर निदान सांगू तरी द्या की कुंडलिनी काय. तर जेव्हा कुंडलिनीचं वर्णन 6व्या अध्यायात 12व्या शतकात त्यांनी केलं तेव्हा धर्ममार्तंडांनी सांगितलं की नाही हे निषिद्ध आहे. कारण त्यांना त्यातलं काही गम्यच नव्हतं. त्यातलं काही गम्य नसल्यामुळे कुंडलिनी म्हणजे निषिद्ध आहे असं सांगितल्यामुळे सगळं काही अगदी काळोखात गेलं. कुणीसुद्धा त्याचा विचार केला नाही हे काय. तेव्हा आपण जेव्हा सायन्स शिकतो तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे, जर आपल्या सायन्स शिकणारी ती मुलं असतील तर ज्यांनी केमिस्ट्री वाचली असेल तर पिरियॉडिक
जर तुम्ही टेबल पाहिला तर आश्चर्य वाटेल, किती सुसंगत सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. फिजिक्समध्ये एक एक जर तुम्ही पाहिलं तर हे बनवलं कोणी? आता एक साधी गोष्ट, ही फुलं बघा इथे तुम्ही पसरली, ही फुलं बघा, एका बीपासून ही फुलं तयार होतात. कशी होतात? कोण करतंय? ही कोणची शक्ती आहे जे हे सर्व कार्य करते? हे सगळं हिरवगार झालेलं आहे, हे कशामुळे होतं? ही पृथ्वी अशी दिसते, हे बी हे असं दिसतं, हे कसं होतं? आपण विचार सुद्धा करत नाही, कारण ही जिवंत क्रिया आहे. आपण जिवंत क्रिया करू शकत नाही, म्हणून आपलं लक्ष जिवंत क्रियेकडे नसतंच. आपण म्हणतो राहू दे, जिवंत क्रिया आपल्याला जमत नाही ना, सोडा, ते जमत आहे. आता डॉक्टर सुद्धा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात, म्हणजे स्वयंचालित. पण हा स्वयं कोण आहे? अहो, जर आपण ऑटोमोबाईल म्हटलं तर त्याच्यामध्ये मोटर चालवणारा एक ड्रायव्हर असतो. मग आपल्यामध्ये चालवणारा हा कोण आहे? हा प्रश्न आपण जर विचारला तर त्यांना ते माहिती नाही, पण कुणीतरी आहे, तो म्हणजे आत्मा. आता आत्म्याबद्दल त्या संत साधूंनी सांगितलं. आपण संत साधूंवर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर ठेवायचा? त्यांचं आयुष्य बघा किती स्वच्छ निर्मळ, त्यांचं चरित्र बघा, त्यांचं कार्य बघा. अशी माणसं आहेत का कुठेतरी? आजकाल सगळे, जिथे मी पुण्याला पहिल्यांदा आले तर मला आश्चर्य वाटलं. मी घर बांधत होते, त्यामुळे हाही पैसा खातो, तोही पैसा खातो, तोही पैसा, म्हटलं अहो, जेवतो का नाही? की नाही, मी पैसाच खात राहतो. हे असले प्रकार आपल्या देशात इतके भयंकर वाढलेले आहेत. आम्ही, माझे यजमान, आधी लहानपणी आम्ही यंग एजमध्ये कलेक्टर असताना आम्ही कानावर सुद्धा कधी अशी गोष्ट आली नाही की कुणी कलेक्टर की कमिशनर अशा लेवलचे लोक म्हणजे पैसे खाणं म्हणजे अशक्य गोष्ट. आणि त्यावेळचे राजकारणी, आमचे वडील त्यावेळच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर होते, तसेच त्यावेळच्या पार्लमेंटचे मेंबर होते. कसलं पैसे खाणं? कुणाच्या डोक्यात सुद्धा हे विचार आले नाहीत, कधी ऐकलं सुद्धा नाही. नुसतं देशासाठी झटायचं, लोकांचं भलं कसं करायचं, ते करणारी मंडळी कुठे? आणि आजकाल जे लोक पाहिले, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, ही निघाली कुठनं जात नवीन. तेव्हा आता तुमच्यावरती अवलंबून आहे, हे तुमच्या तरुण मुलांवर अवलंबून आहे की एक आदर्श घेऊन तुम्ही हे कार्य केलं पाहिजे. पण त्यासाठी अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्माच्या पायाशिवाय तुमचं चालणार नाही. तुम्ही तसेच होणार, तुम्ही तसेच बेकार होणार. पण जर तुम्हाला खरोखर आपल्या देशाबद्दल कळकळ असेल, आपल्या समाजाबद्दल कळकळ असेल, तर तुम्ही हा अध्यात्माचा पाया मिळवलाच पाहिजे. आणि तुमचीच आहे, तुमचीच कुंडलिनी, तुमचीच आई, प्रत्येकाची वेगळी वेगळी व्यक्तिगत आई आहे, तिला मिळवलं पाहिजे. आणि तिला मिळवल्यानंतर जे काही तुम्हाला लाभ होईल, तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती तुमच्यामध्ये शक्त्या लपलेल्या आहेत. आता असं समजा की एखाद्या महाराष्ट्राच्या अशा कान्याकोपऱ्यात असलेल्या खेड्यामध्ये आपण गेलो आणि तिथे जाऊन आपण म्हटलं की आम्ही एक हे आणलेलं आहे डब्बा, ह्याला टेलिव्हिजन म्हणतात, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या जगातल्या बातम्या येऊ शकतात, नंतर याच्यात तुम्ही ड्रामे बघू शकता, नंतर ह्याच्यात तुमच्यात म्युझिक ऐकायला. ते म्हणजे वा, हे काय डबडं घेऊन आलात तुम्ही, आम्हाला कसं खोटं सांगता. तसंच आपल्याला असं वाटतं की आपण सगळे डबडेच आहोत. पण ह्याचं एकदा कनेक्शन लागू द्या, ह्याचा योग घटित होऊ द्या, म्हणजे ही सर्वीकडे पसरलेली जी सूक्ष्म शक्ती, जिने हे सगळं जिवंत कार्य होत आहे, त्या शक्तीशी एकदा संबंध झाल्याबरोबर तुम्ही जिवंत कार्य करू शकता. आता ह्यानी रोग बरे झाले, त्यावर सुद्धा लोकांचं म्हणणं आहे काय सिद्ध करून दाखवा. सिद्ध काय करून दाखवायचं? 3 डॉक्टरांना MDच्या पदव्या मिळाल्या दिल्लीला. ज्यांना MDच्या पदव्या मिळाल्या त्यांनी मेडिकलचं तर परिमाण देऊन केलं असेल की नाही. त्याच्यानंतर 2 डॉक्टर्स लंडनला आहेत, त्यांना सायन्समध्ये PhD मिळाली. हे कसं शक्य आहे? आणि बाहेर सगळं कार्य होत आहे. रशियामध्ये तर 400 डॉक्टर सहयोग करत आहेत आणि 200 वैज्ञानिक, फार अगदी गंभीरपणाने. पण आपल्या देशात अजून काय झालंय माहीत नाही, कसला पडदा पडलेला आहे. संतांनी कार्य केलं ते दिसत नाही, त्यांनी मुळात कार्य केलेलं आहे, त्यांनी मुळामध्ये कार्य केलं आहे. एवढं मोठं विश्व जरी वाढलं आणि त्याची मुळं जर त्याला सापडली नाहीत तर कधी ते उलथून पडेल. आणि तसंच झालेलं आहे. हिची मुळं आपल्या देशात आहेत, ह्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. हा आपला वारसा आहे, तो आपण मिळवला पाहिजे. ही आपली सत्ता आहे. तुम्ही सायन्समध्ये कुठवर जाणार, त्यांच्या पुढे तुम्ही काय? पण तुम्ही अध्यात्मात मात्र प्रगती करू शकता. आणि अध्यात्मात प्रगती केल्यावर सारं जग तुमच्या पायावर येईल, कारण त्यांना ह्याची गरज आहे. त्यांचं सगळं हरवलं, आता नको रे बाबा, ते फार झालं सायन्स. मी सायन्सच्या कॉन्फरन्समध्ये बोलत असताना ते म्हणे, माताजी आता सायन्स नको आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. फार झालं, कंटाळा आला आम्हाला त्या सायन्सचा. कारण जे समोर आहे, दृष्टिगोचर आहे, तेच तुम्ही सायन्समध्ये बघता. त्याच्या पलीकडचं जे अध्यात्म म्हणजे विज्ञानाच्या पलीकडची गोष्ट आहे, ती मानवाच्या चेतनेच्या पलीकडची, आणि तुमच्या हातात असताना तुम्ही का मिळवू नये?
हा तुमचा वारसा असताना, आणि हे फुकट आहे, ह्याला पैसे किती देणार तुम्ही? अहो, या पृथ्वीतनं आपण एवढं काढतो, हिला काय पैसे देतो, तिला पैसे समजतात तरी का? हे सगळं फुकट आहे. देवाच्या नावावरती पैसे कमवले, भोंदूपणा करतात, तो कबूल आहे, पण सगळ्याच गोष्टीत करतात आणि देवाच्या नावावर बरा होतो म्हणून करत असते. पण त्याचा अर्थ असा नाही की देव नाही. परत देव नाही असं म्हणून सुद्धा शास्त्रीय. तुम्ही आधी पत्ता काढा, देव आहे किंवा नाही. फार तर असं म्हणा आम्हाला माहीत नाही देव आहे किंवा नाही. आईन्स्टीन सारख्या माणसाने सांगितलं आहे की मी जेव्हा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी शोधत होतो, शोधता शोधता मी थकून गेलो, मला काही कळलं नाही. मग मी जाऊन आपल्या बगीच्यात पडलो आणि साबणाचे असे फुगे काढत होतो. सो त्यांचे असे शब्द आहेत इंग्लिशमध्ये, समवेअर फ्रॉम अननोन द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी डॉन्ड अपॉन मायसेल्फ. कुठून तरी अशा अज्ञात स्थानातून ही माझ्यासमोर आली. ह्या लोकांनी देव नाही असं कुणी म्हटलं नाही, न्यूटनने असं म्हटलेलं नाही, कोणत्याही मोठ्या सायंटिस्टने असं म्हटलं नाही की देव नाही. हे काहीतरी उपटसुंब लोक बसून देव नाही. कशाला? देव असला म्हणजे दारू पिता येत नाही, पैसे खाता येत नाही. हळुवारपणे डोळे उघडायचे किंवा त्यांच्या प्रतिमेकडे पाहायचंय आणि नमस्कार करायचा. जय श्री माताजी.